सिनेट निवडणुकीमधील विजयाचा आनंद विरोधक ॲटम बॉम्ब्स फोडल्यासारखा मानत असल्याची टीका भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। 1-2 हजार मतदारसंख्या असलेल्या निवडणुकीचा परिणाम विधानसभेवर होत नाही असंही त्यांनी म्हटलंय। तर महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे योजना बंद आणि महायुतीचं सरकार म्हणजे योजना सुरू असा टोला देखील त्यांनी लगावला। त्यांच्याकरता लहानशी फुलझडी आता ॲटम बॉम्ब सारखी आहे, त्यामुळे लहानशी फुलझडी त्यांनी जाळलेली आहे। सिनेटची निवडणूक ही काही मताची आहे, 100, 200, 500, 1000, 2000 मतांची, जे काय असेल मला पूर्ण माहिती नाही। पण सिनेटच्या निवडणुकीचा विधानसभेच्या निवडणुकीशी संबंध नाही, लोकसभेच्या निवडणुकीचा संबंध नाही। आपापल्या निवडणुका वेगळ्या असतात। विधानसभेचे मुद्दे वेगळे, सिनेटचे मुद्दे वेगळे, लोकसभेचे मुद्दे वेगळे। त्यामुळं महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे योजना बंद करणे, महायुतीला मत देणं म्हणजे योजना सुरू राहणे असा स्पष्ट आहे। त्यामुळे जनतेने आता हे मनात घेतलं आहे। कोणीही जनतेला आता दिशाभूल करायची गरज नाही, कोणी दिशाभूल होणार नाही। महाराष्ट्रामध्ये महायुतीत निवडून येईल।